उपवासासाठी असा कुरकुरीत बटाटा आणि भगरपासून बनणारा हा नाश्ता खायला तर एकदम टेस्टी लागतोच, शिवाय बनवायलाही खूप सोपा आहे। इथे आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं, हिरवी मिरची, अद्रक, कढीपत्त्याची पानं बारीक कापून घेतलेली आहेत। अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। जे जिन्नस तुम्ही उपवासाला खात नसतील ते तुम्ही टाकू नका। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। जेवढी बगर घेतलेली आहे त्याच्या दुप्पट इथे आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये वरून चिली फ्लेक्स घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण मिक्सर जारमध्ये वरीचे तांदूळ घ्यायचे, याला भगरही बोललं जातं, आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे एकदम बारीक वाटलं जात नाही, थोडंसं जाडसर हाताला लागतं। इथे पाणी गरम झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जी भगर वाटून घेतलेली आहे ती थोडी थोडी घालायची आणि मिक्स करत जायचं आहे। आता हे जोपर्यंत घट्ट होत नाही आणि कढई सोडायला लागत नाही तोपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे। ही उपवासाची एकदम सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। जर तुम्हाला साबुदाणा खाऊन खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही एकदा नक्की ट्राय करून बघा। हे आपल्याला एवढंच घट्ट करून घ्यायचं आहे आणि हे बघा कढईसुद्धा सोडायला लागलेला आहे। आता आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊ। ह्याच्यामध्ये आपल्याला उकळलेला बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला इथे ताटलीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे याच्यामध्ये घालून याला पसरून घ्यायचं। हे तुम्ही एका वाटीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने एक समान करून घ्या। आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। हे थंड होतंय तोपर्यंत आपण ह्याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊ। चटणीसाठी आपल्याला इथे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत, जिरं, खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची, अद्रक आणि कोथिंबीर। आता हे मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊ। चवीप्रमाणे मीठ घालायचं, थोडीशी दही आणि पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं। इथे आपली उपवासाची चटणी बनून तयार झालेली आहे। हे पूर्णपणे थंड झाल्यावर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे बघा अशी वडी इथे बनून तयार होते। आता या सगळ्या वड्या आपण काढून घेऊया। इथे पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही हे डीप फ्राय करून सुद्धा घेऊ शकतात। मध्ये मध्ये याला असं हलवून घ्यायचं म्हणजे खाली चिटकत नाही। एक साइड फ्राय करून झाली की याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करायचं आहे। हे बाहेरून क्रिस्पी झाले पाहिजेत आणि असा गोल्डन कलर आला पाहिजे। गोल्डन कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। हे बघा दिसतानाच इतके सुंदर दिसत आहेत ना की बनवता बनवताच खावंसं वाटतंय। आता हे आपण डिशमध्ये काढून घेऊ। इथे आपल्या मस्त अशा कुरकुरीत उपवासाच्या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। ही गरमागरम वडी बाहेरून मस्त क्रिस्पी असते आणि आतून एकदम मऊ। हिला तुम्ही दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत खायला एकदम भारी लागेल। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।